नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे थोडं आभार नियमन करूया या पाठात स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13 अभ्यासणार आहेत आणि ह्या पाठाचा हा सेशन क्रमांक 5 आहे। या पाठाच्या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद समजून घेणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय अर्थात कृती अभ्यासणार आहोत। थोडं आभार नियमन करूया या पाठाच्या शीर्षकामध्येच आपल्याला लेखिकेने सांगितलेलं आहे की भार नियमन म्हणजेच काय की वीज पुरवठ्यामध्ये आपण काटकसर करणे। त्याचप्रमाणे हे आभार प्रदर्शनाचं जे आपण थाट मांडतो त्याच्यामध्ये पण काहीतरी नियम असले पाहिजे, काहीतरी बंधन असले पाहिजे, काहीतरी तारतम्य असले पाहिजे। याचा हास्यास्पद रूपाने या पाठामध्ये लेखिका मंगला यांनी या पाठामध्ये विवेचन केलेलं आहे। आता आपण प्रत्यक्ष पाठ अनुभवूया, वाचूया, त्याचा अभ्यास करूया। प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदाकडे आता आपण वळूया। पाठाच्या मागील परिच्छेदामध्ये आपण अभ्यासलं की लेखिकांच्या मते आज आपण पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत असताना आंधळा विश्वास ठेवून आपण अनुकरण करतो आणि जिथे आपल्याला आभार मानण्याची गरज असते तिथे आपण आभार मानत नाही आणि नको त्या ठिकाणी आभाराचं प्रदर्शन आपण करू लागतो। ज्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी कार्य केलेलं आहे त्यावेळेस त्यांचा आपण आभार मानत नाहीत। पुढे लेखिका सांगते की कोणी एकेकाळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती। अपत्य छोटं, शस्त्रक्रिया पण छोटी, पण आईच्या नजरेत मुलाचं ऑपरेशन किरकोळ असू शकत नाही। तसंच माझं झालं होतं। 15 मिनिटांच्या शस्त्रक्रियेवर 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा होता। आल्या गेल्या सर्वांना आईस्क्रीम। बिचाऱ्या डॉक्टरांचे निदान आभार तरी मानूया असा उदात्त विचार आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी मी त्या डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला। ते दवाखान्यात नव्हते। मी निरोप ठेवला। रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला। फोन का केला? सगळं ठीक आहे ना? ताप बीप नाही ना आला पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवं का? डॉक्टरांचे काळजीने 1760 प्रश्न विचारले गेले। तर आता इथे लेखिकेने आपल्याला सांगितलेलं आहे की छोटीशी अशी शस्त्रक्रिया होती, पण शेवटी आईचंच म्हणते। आईला काय राहवत नव्हतं। ती छोटी शस्त्रक्रिया असू दे किंवा मोठी, पण आईचं मन धास्तावलेलं। त्या 15 मिनिटाच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाला अपत्याला समजूत घालण्यासाठी त्याला त्रास होणे म्हणून आईस्क्रीमचा भरमसाठ वापर करण्यात आला आणि ते शस्त्रक्रिया यशस्वी पार पडलं म्हणून सगळ्यांना छानपैकी आईस्क्रीम वगैरे। आणि मग हे सगळं ज्या डॉक्टरांमुळे शक्य झालं त्या डॉक्टरांचे निदान आपण आभार मानले पाहिजे म्हणून लेखिकेने डॉक्टरांना फोन केला। फोन दवाखान्यात डॉक्टर नसल्या कारणाने त्याने निरोप ठेवला आणि जेव्हा डॉक्टरांना निरोप मिळाला रात्री त्यांनी फार उशिरा लेखिकाला काळजीपोटी फोन केला की काय झालं, तुमच्या मुलाला काय त्रास होतोय का? ह्या शस्त्रक्रियेनंतर ताप वगैरे तर आला नाही ना? की दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी येण्याची गरज असेल तर मी येतो। ते बोलताना थांबेनाच, जरा श्वास घ्यायला थांबले तेव्हा मी भस्कन संवादात घुसत म्हटलं, तसं काही नाहीये हो डॉक्टर, उलट आम्ही सगळे इतक्या एन्जॉय करतो ना त्याच्या टॉन्सिल्स, सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावेत। तर आता लेखिकेने त्यांना मध्येच त्यांचं प्रश्नांचा भडीमार चालू होता, मध्येच त्यांना थांबवलं। त्यांनी सांगितलं डॉक्टरांना की असं काहीच झालेलं नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे, पेशंट पण व्यवस्थित आहे, काहीच त्रास होत नाहीये, पण आम्ही ही जी काही शस्त्रक्रिया झाली उलट टॉन्सिलची ती व्यवस्थित झाल्यामुळे आम्ही छानपैकी एन्जॉय करतो आणि तुम्हाला आम्हाला थँक्स बोलायचंय। त्यावर डॉक्टर म्हणतात, ओ नो, एवढ्यासाठी फोन कशाला करायचा? मी केवढा हादरलो होतो। पुन्हा असे फोन करत जाऊ नका हो, आम्हाला सवय नसते। नुसतं टेन्शन येतं। ते खूप खरं बोलत होते म्हणून मला त्यांचा राग आला नाही, दया आली। अशी ना तशी आभाराच्या बाबतीत परी तू जागा चुकलाशी हीच आपली गत आहे म्हणायची। तर बघा आता इथे लेखिकेने नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ना अशा जर खरोखर पेशंटला त्रास होत असेल, काही समस्या असेल आजाराच्या संबंधित, तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता, पण
अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला फोन करायची गरज नाही आणि आम्हाला ह्या गोष्टींची सवय नसते. कोणीही पेशंट आतापर्यंत किंवा त्या पेशंटचे नातेवाईक आम्हाला कधी थँक्यू वगैरे बोललेले नाही आहेत आणि त्यामुळे आम्हाला ह्या अशा थँक्यूची वगैरे सवय नाही आहे, ते आम्हाला तुम्ही असं थँक्यू वगैरे बोलू नका. आणि ज्यामुळे फोन कशासाठी करतात की काहीतरी आजाराच्या संबंधित समस्या असतील त्यामुळे, आणि तुम्ही स्वाभाविक म्हणून फोन केला, पण आम्हाला किती टेन्शन आलं. आणि त्यावेळेस लेखिकेला जाणवले त्यांची चूक, की खरोखर ते डॉक्टर होते, ते किती खरं बोलत होते. आणि त्यावेळेस त्या डॉक्टरांचा मुळीच त्यांना राग आला नाही, कारण की आभार व्यक्त करण्याची ती जागा नव्हती, ती वेळ नव्हती. आणि त्यामुळे लेखिकेने त्यांनी मान्य केलं की परी तू जागा चुकलासी. लेखिका विचार करतात की आभार व्यक्त करणे वा आदर दाखवणे यासारख्या उपचारांच्या अतिरेक होता कामा नये. आणि जर तो अतिरेक होऊ लागला तर असे उपचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाऊ लागल्यामुळे पण त्याचे विपरीत प्रसंग उद्भवू लागले. आभार कोणाचे मानावे, कधी मानावे, कसे मानावेत याबाबत कोणताच धरबंधच राहिलेला नाही आणि हे एक भ्रामक गरज निर्माण झालेली आहे. व्यापाऱ्यांचे सुद्धा याकडे लक्ष न जाता तर नवलच वाटेल. म्हणजे आपण हे आभार प्रदर्शन हे व्यापार किंवा व्यवहार नाही आहे, ते मनातील एकमेकांबद्दल असलेला आपुलकी, जिव्हाळा, स्नेह आहे. जर आपण अशा प्रकारचं आभार प्रदर्शन मांडत राहिलं तर एकमेकांबद्दल जी काही सहृदयता आहे, एकमेकांबद्दल जे काही जिव्हाळा, प्रेम, आपुलकी किंवा जी मानवता, ही जी काही संवेदना आहे ती तिथे आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणूनच या लेखिका पाठाच्या माध्यमामध्ये आपल्याला सांगत होते पाठामध्ये की शुभेच्छांच्या कृत्रिम कार्ड निर्माण करण्याची गरज भासते का, खरंच आवश्यक आहे का ह्या कृत्रिम आभार कार्डांची. काही करून आभार मानायचेच असा अट्टहास बाळगल्यावर तो प्रसंग कसा हास्यास्पद होतो यासाठी लेखिकेने आपल्याला बरेच उदाहरणं दिलेली आहेत. लग्न होत असताना अभिनंदन करायचे सोडून आभार मानण्याचा प्रसंग आपण पाठामध्ये पाहिला. मग ते आभार कोणाचे मानावे, कसे मानावे, कोणाचे मानू नये याचे भान बाळगणे गरजेचे असतात. म्हणून इथे लेखिका म्हणतात की कारण परी तू जागा चुकलासी हीच आपली गत आहे. आणि पुढे लेखिका पाठाच्या शेवटी म्हणता जाता जाता की आता थोडं भार नियमन म्हणजेच विजेची बचत नाही, तर आता आपल्याला आभार नियमन, आभार व्यक्त करण्याचे काही नियम लावून घेतले पाहिजे स्वतःला. कधी कुठे कसे आपण आभार व्यक्त केले पाहिजे हे आपण सुधारायला हवे. म्हणून जाता जाता लेखिका म्हणतात की आता थोडं आभार नियमन करूया, काही सुधारणा करता आली तर बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता आपण पाठाखालील स्वाध्याय कृती अभ्यासून घेऊया. पाहूया पाठाखालील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. आदर मनात तुडुंब भरून असल्यास उत्तर आहे तो कृतीत सहजासहजी उतरतो. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांचे आभार मानल्यास याचं उत्तर आहे उभयपक्षी अवघडलेपणा येतो, गहिरेपणा उन्हावून नुसती औपचारिकता उरते. मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास उत्तर आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद रख अशी धमकीही मिळते. लेखकाच्या मते आभार नियमन केल्यास उत्तर त्या शब्दांमधल्या जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, पाठातील उदाहरणे शोधा. इथे शब्दांशिवाय मानलेले आभार स्पर्शाने आणि कटाक्षाने. त्याच्यामध्ये शब्दांशिवाय मानलेले आभार स्पर्शाने म्हणजे ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट पकडतो किंवा घट्ट धरतो. आणि कटाक्षाने म्हणजे डोळ्याच्या नजरेतून आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. प्रश्न क्रमांक 3, चूक की बरोबर ते ओळखा. आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. हे वाक्य बरोबर आहे. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते, तर हे वाक्य चुकीचे आहे.
पुढचा प्रश्न आहे ई, मनात आदर असेल तरच तो कृतीत दिसतो. हे वाक्य बरोबर आहे. ई, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. पाहूया याचे उत्तर. गाणे कळवले, हवे ते गाणे ऐकवले, पत्रांची दखल घेतली, आभारांचे पत्र पाठवले. हे आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा. तर असे अनेक वाक्य आहेत ह्या पाठामध्ये, एक एक करून आपण समजून घेऊया कोणते कोणते वाक्य असे आहेत की त्याच्यामध्ये विनोद निर्माण होत आहेत. 1, साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. 2, थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं. 3, तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. प्रश्न 5वं वाक्य आहे, तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. 6, आभार न मानण्याच्या मॅनरलेसपणाचा त्याच्या खाती रुजू होणार नव्हतं. 7, जन्मल्या आईबापांचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. पुढचं आहे 8वं वाक्य, थँक्स फॉर मॅरिंग लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. 9, भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं, आता थोडं आभार नियमन करायला लागूया. 10, शस्त्रक्रियेसाठी दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच म्हणजे खरा तर नको तो अवयव कापून टाकला आणि वर चाकू सुरी कात्री खुणीसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत का. वाक्य 11, प्लंबर इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आले आणि त्यांची जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवले नाही तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको का. 12, इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको. प्रश्न क्रमांक 6, खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. 1, कॅप्शन, कॅप्शन म्हणजे घोषवाक्य. 2, टेन्शन म्हणजे ताणतणाव. 3, आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद. 4, ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहिला आहे सुसंस्कृतपणाचा कडेलोट. तर याचं उत्तर आपण लिहूया. शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत असे मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच. ते जे करतात ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षणच होय असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करतानाही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांचे मते थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोट या शब्दातून व्यक्त होतो. पुढचा शब्द आहे घाऊक आभार. म्हणजेच याचा अर्थ आहे की सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय. पुढे स्वमत संबंधित प्रश्न तुम्हाला आहे. त्याच्यातील आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. उत्तर, आपण अनेक कामे पार पाडतो. ही कामे आपण एकट्याने पूर्ण केलेली नसतात. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते. त्याचे फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो. त्यावर इतरांचाही तेवढाच अधिकार असतो. पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो. हे योग्य नाही. इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचाच प्रकार आहे. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. परंतु सध्या आभाराचा अतिरेक होत चाललेला आहे. क्षुल्लक कारणासाठी सुद्धा आभार मानले जातात. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः किती सुसंस्कृत आहोत असे दाखवण्यासाठीच आभार मानले जातात. असे होते तेव्हा आभाराचा मूळ उद्देश नष्ट होतो. म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे व नम्रतेने आभार मानले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर,
भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियमन, काटकसर हे गोंडस शब्द आहेत, पण वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबईसारख्या शहरात 24 तास वीज पुरवठा चालू असतो, पण ग्रामीण भागामध्ये मात्र 10-10, 15-15 तास वीज पुरवठा बंद असतो. ग्रामीण जनतेला त्यामुळे अनेक हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते. शासन या हाल अपेष्टा कमी करीत नाही, मात्र या हाल अपेष्टांना गोंडस असे नाव देते भारनियमन. उलट परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते. लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझ्याखाली हाबाल, सॉरी वगैरे शब्दांचा वापर करतात. अत्यंत क्षुल्लक कारणासाठी सुद्धा या शब्दांची उधळण केली जाते. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवरती जाऊन पोहोचते. म्हणून लग्न करणाऱ्या त्या नवऱ्या मुलाचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. खरे तर आभाराची काटकसर करणे आवश्यक आहे. वीज पुरवठ्यातील अपुरेपणा, आभार इत्यादी शब्दांची उधळण या दोन विपरीत परिस्थितींचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून भार, आभार या शब्दांची कोटी करीत लेखकांनी आभारनियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.